Friends, myself Professor Vikrant Palak Shah. I welcome you all in my YouTube channel and also welcome in the lecture of the auditing and taxation. We are discussing about the unit number second of our syllabus, checking, vouching and audit report. And in the previous lecture, we have discussed what is the verification and what is the valuation of assets and liabilities. And now, in this lecture, practically, we have to discuss how the process has done in relation to the verification and assets, verification and valuation of assets and liabilities. So, let's begin. In practically now, we have to discuss how the verification and valuation is done. So, first of all, verification and valuation of fixed asset. तर पहिल्यांदा आपण यामध्ये बघणार आहोत फिक्स असेटचं व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन हे कशा प्रकारे केलं जात असतं. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज फिक्स असेट? फिक्स असेट्स आर दोज असेट्स अक्वायर्ड बाय द बिझनेस फॉर द लॉंग टर्म पर्पज. फिक्स असेट या अशा प्रकारच्या असेट्स आहेत की दीर्घ कालावधीसाठी बिझनेस ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी या असेट्स यूज केल्या जात असतात, बिझनेसने अक्वायर केलेल्या असतात. Okay, so first of all, under that, verification and valuation of copyright. So under that, first of all, we have to discuss verification and valuation of the copyright. Copyright is also considered as a fixed asset. पहिल्यांदा यामध्ये आपण बघणार आहोत की कॉपीराइट जे आहे त्याचं व्हेरिफिकेशन आणि व्हॅल्युएशन हे कशा प्रकारे केलं जात असतं. कॉपीराइटला सुद्धा फिक्स असेट म्हणून ग्राह्य धरलं गेलेलं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, what is the meaning of the copyright that we have to understand. पहिल्यांदा आपण समजून घेऊया की कॉपीराइट म्हणजे नेमकं काय. सो कॉपीराइट प्रोव्हाइड्स लीगल प्रोटेक्शन and legal rights to an author by which the publication of his work by another is prohibited. ओके, तर थोडक्यात कॉपीराइट म्हणजे काय? तर कॉपीराइटमुळे फॉर एक्झाम्पल एखाद्या पुस्तकाचा जो लेखक असतो, लेखनाचे त्याचे जे लीगल राईट्स असतात, त्या लीगल राईटला कॉपीराइटमुळे प्रोटेक्शन मिळत असते की जेणेकरून त्या ऑथरने जे लिखाणकाम केलेलं आहे किंवा काम केलेलं आहे ते इतर कुणीही व्यक्ती कॉपी करू शकत नाही. म्हणजे त्याचे जे लीगल राईट्स असतात ते सर्व लीगल राईट हे कॉपीराइटमुळे प्रोटेक्शन केले जातात, ज्यामुळे त्याने केलेल्या कामाचं कुणीही कॉपी करू शकत नाही. कॉपीराइट रिमेन्स विथ द ऑथर फॉर लाईफ टाइम अँड इवन 50 years आफ्टर हिज डेथ. कॉपीराइट हे कायमस्वरूपी ऑथरकडेच राहतात आणि त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा 50 वर्ष त्या कॉपीराइटवर मालकी ही संबंधित ऑथरचीच असते. सो इट इज कॉल्ड एज द कॉपीराइट. ओके, नाउ हाउ द व्हेरिफिकेशन ऑफ कॉपीराइट इज डन. सो द ऑडिटर शुड एक्झामाइन द एग्रीमेंट बिटवीन द ऑथर अँड द पब्लिशर. सो while verifying the copyright, at that time auditor has to check the agreement that is prepared between the author and the publisher. कॉपीराइटचं व्हेरिफिकेशन करताना सर्वप्रथम ऑडिटरने काय करायचं आहे, तर ऑडिटरने एग्रीमेंट चेक करायचं. कुठलं एग्रीमेंट? की जे लेखक आणि पब्लिशर या दोघांदरम्यान झालेलं असेल ते एग्रीमेंट ऑडिटरने व्हेरीफाय करून बघायचं आहे, चेक करून बघायचं आहे. ओके, इफ देर आर नंबर ऑफ कॉपीराइट विथ द सेम पब्लिशर, ऑडिटर शुड आस्क फॉर द शेड्यूल ऑफ कॉपीराइट. आता एकाच पब्लिशरकडे बरेच कॉपीराइट असतील तर अशा वेळेस ऑडिटरने काय करायचं आहे, कॉपीराइटचं शेड्यूल हे मागून घ्यायचं आहे आणि ते शेड्यूल ऑडिटरने व्यवस्थितरित्या व्हेरीफाय करायचं आहे. ओके, सो दिस इज द व्हेरिफिकेशन. अशा प्रकारे कॉपीराइटचं व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. नाउ हाऊ द व्हॅल्युएशन ऑफ कॉपीराइट इज डन दॅट वी हॅव टू डिस्कस. आता कशा प्रकारे कॉपीराइटचं व्हॅल्युएशन या ठिकाणी केलं जाणार आहे हे आपण डिस्कस करूया. ओके,
copyrights lose their value over a passage of time. Hence, the value of copyright is not stable. आता ठराविक कालावधीनंतर कॉपीराइटची व्हॅल्यू ही कमी जास्त होत असते आणि त्यामुळे कॉपीराइटची व्हॅल्यू ही स्टेबल नाही, स्थिर नाही. जसं जसं वेळ होत जाईल, वेळ बदलत जाईल, तसं तसं कॉपीराइटची व्हॅल्यू सुद्धा त्या ठिकाणी बदलत जाणार आहे. त्यामध्ये स्थिरत्व नाही. इन केस वेअर द सेल ऑफ पब्लिकेशन इज व्हेरी लो और नील, व्हॅल्यू ऑफ कॉपीराइट शुड बी रिटर्न ऑफ. आणि जसा जसा पब्लिकेशनचा जो सेल आहे तो कमी होत जाईल किंवा तो पूर्णतः थांबेल, त्यावेळेस कॉपीराइटची व्हॅल्यू सुद्धा नील झालेली असेल आणि संबंधित कॉपीराइट हे त्यावेळेस रिटर्न ऑफ केले गेले पाहिजे. अशा प्रकारे ऑडिटरने त्याचं व्हॅल्युएशन व्हेरीफाय करायचं आहे. व्हॅल्यू ऑफ कॉपीराइट इन द बॅलन्स शीट विल बी शोन ॲट कॉस्ट लेस द व्हॅल्यू रिटर्न ऑफ. बॅलन्स शीटला व्हॅल्यू ही कशा प्रकारे दाखवली जाणार आहे कॉपीराइटची? कॉस्ट लेस द व्हॅल्यू रिटर्न ऑफ, म्हणजे जी काही कॉस्ट असेल त्यामधनं रिटर्न ऑफ करून व्हॅल्युएशन हे दाखवलं जाणार आहे. आणि याच प्रकारे बॅलन्स शीटला व्हॅल्युएशन हे दाखवलं गेलेलं आहे किंवा नाही हे ऑडिटरने व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. दिस हॅज टू बी व्हेरीफाईड बाय द ऑडिटर. सो इन दिस वे copyrights are verified as well as copyrights are valued, and auditor has to perform this procedure in relation to the verification as well as the valuation of the copyright. So for the verification point of view, first of all, auditor has to check the agreement made between the author and publisher. If number of copyrights are there, then auditor has to ask for the schedule of copyright. Then in relation to the valuation, copyright's value is not stable. Whenever the publication sale becomes low or nil, at that time copyright value becomes nil and that should be written off. That auditor has to check. And whenever the copyrights are shown under the balance sheet, those should be shown cost less the value written off. This is also to be verified by the auditor. Okay. So in this way, it is the procedure for the verification and valuation of copyright. Okay, understood? Now we are moving forward. So the next point, it is verification of freehold land and building. पुढचा जो मुद्दा आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की कशा प्रकारे फ्रीहोल्ड लँड अँड बिल्डिंगचं व्हेरिफिकेशन या ठिकाणी केलं जाणार आहे. ओके, so first of all, auditor should examine the title deed of the land and building. That is the first thing that auditor has to do in relation to the verification of freehold land and building. Now, first of all, what is freehold land and building? Okay, so freehold land and building, at that time, it is the land on which the construction is not done and there is no charge. म्हणजे त्यावर कन्स्ट्रक्शन हे झालेलं असेल आणि त्यावरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नसेल त्याला म्हटलं जाणार आहे फ्री होल्ड लँड अँड बिल्डिंग. सो फर्स्ट पॉइंट इज व्हॉट? ऑडिटर शुड एक्झामाइन द टायटल डीड ऑफ द लँड अँड बिल्डिंग. पहिल्यांदा ऑडिटरने काय करायचं आहे, जे फ्री होल्ड लँड अँड बिल्डिंग असेल त्याची टायटल डीड या ठिकाणी ऑडिटरने व्हेरीफाय करायची आहे. लँड अँड बिल्डिंग शोन इन द बुक शुड बी अकॉर्डिंग टू द टायटल डीड. ऑडिटर हॅज टू व्हेरीफाय दॅट द लँड अँड बिल्डिंग that is shown under the balance sheet, that should be according to the terms and conditions of the title deed. म्हणजे जे लँड अँड बिल्डिंग त्या ठिकाणी बॅलन्स शीटला दाखवलेले आहेत ते लँड अँड बिल्डिंग हे टायटल डीड मध्ये असणाऱ्या तरतुदींनुसार दाखवलेले आहेत किंवा नाही याचं व्हेरिफिकेशन ऑडिटरने त्या ठिकाणी करून बघायचं आहे. प्रॉफिट और लॉस ऑन सेल of it should be duly adjusted in the account. So whatever after selling such kind of land and building, if any kind of profit, any kind of loss is there, that should be adjusted in the account. That has to be verified by the auditor. म्हणजे फ्रीहोल्ड लँड आणि बिल्डिंगची विक्री केल्यानंतर त्यावर काही नफा मिळालेला असेल किंवा त्या संदर्भातला जो काही तोटा असेल, नुकसान असणार आहे, ते संबंधित अकाउंटला ऍडजस्टेड केलेलं आहे किंवा नाही याचं व्हेरिफिकेशन सुद्धा ऑडिटरने त्या ठिकाणी करायचं आहे. एनी ऍडिशन टू इट शुड बी केअरफुली एक्झामाइन्ड बाय द ऑडिटर. Suppose any kind of addition is there in the freehold land or building,
At that time, auditor should be carefully examine such kind of addition. संबंधित फ्रीहोल्ड लँड किंवा बिल्डिंग मध्ये जर काही ऍडिशन झालेली असेल तर ते सुद्धा ऑडिटरने काळजीपूर्वकरित्या व्हेरीफाय करायचं आहे, एक्झामाइन करायचं आहे. ओके, सो इन दिस वे इट इज द प्रोसिजर रिगार्डिंग द व्हेरिफिकेशन ऑफ फ्रीहोल्ड लँड अँड बिल्डिंग. अशा प्रकारे ऑडिटरने फ्रीहोल्ड लँड अँड बिल्डिंगचं व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी करून बघायचं आहे. सो in relation to that, first of all, auditor has to examine the title deed. Auditor has to understand all the conditions, all the terms mentioned under the title deed of this freehold land and building. Then later on, auditor should verify that the value of the land and building shown in the balance sheet that should be according to the terms and conditions mentioned in the title deed. म्हणजे जी लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू बॅलन्स शीटला दाखवलेली आहे ती व्हॅल्यू टायटल डीडच्या कंडिशन नुसार आहे हे ऑडिटरने व्हेरीफाय करायचं आहे. सपोज इफ फ्रीहोल्ड लँड अँड बिल्डिंग सोल्ड अँड एनी काइंड ऑफ प्रॉफिट ऑर लॉस इज देअर ऑन दॅट, ॲट दॅट टाइम दॅट प्रॉफिट ऑर लॉस शुड बी ऍडजस्टेड इन द अकाउंट दॅट शुड बी व्हेरीफाईड बाय द ऑडिटर. फ्रीहोल्ड लँड अँड बिल्डिंगची विक्री झालेली असेल, त्यावर काही नफा मिळालेला असेल, त्या संदर्भातलं काही नुकसान असेल तर नफा आणि नुकसान हे अकाउंटला प्रॉपरली दाखवलेलं आहे किंवा नाही याची सुद्धा खात्री ऑडिटरने करून घ्यायची आहे. अँड ऍट द एंड इफ एनी काइंड ऑफ ऍडिशन इज देअर इन द फ्रीहोल्ड लँड अँड बिल्डिंग, ऍट दॅट टाइम दॅट शुड बी केअरफुली व्हेरीफाईड बाय द ऑडिटर. आणि लँड अँड बिल्डिंग, फ्रीहोल्ड लँड अँड बिल्डिंग मध्ये जर काही ऍडिशन झालेली असेल तर त्याचं सुद्धा एक्झामिनेशन, व्हेरिफिकेशन ऑडिटरने काळजीपूर्वकरित्या करायचं आहे. ओके, सो अंडरस्टूड. सो इट इज द प्रोसेस ऑफ व्हेरिफिकेशन ऑफ फ्रीहोल्ड लँड अँड बिल्डिंग. ओके, नाउ वी आर मूव्हिंग फॉरवर्ड. नेक्स्ट पॉइंट, व्हेरिफिकेशन ऑफ मॉर्गेज प्रॉपर्टी. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट वन, व्हेरिफिकेशन ऑफ मॉर्गेज प्रॉपर्टी. आता पुढचा पॉइंट जो आपण डिस्कस करत आहोत तो आहे व्हेरिफिकेशन ऑफ मॉर्गेज प्रॉपर्टी. मॉर्गेज प्रॉपर्टी म्हणजे काय? इफ एनी काइंड ऑफ लोन इज टेकन ॲट दॅट टाइम द प्रॉपर्टी इज मॉर्गेज अगेन्स्ट दॅट इज कॉल्ड ॲज द मॉर्गेज प्रॉपर्टी. म्हणजे कुठल्याही प्रकारचं लोन बिझनेसने फायनान्शियल इन्स्टिट्यूशन बँककडनं घेतलेलं असेल तर ते लोन घेतेवेळी जी प्रॉपर्टी त्या लोन संदर्भात तारण ठेवली जात असते त्याच प्रॉपर्टीला म्हटलं जाणार आहे मॉर्गेज प्रॉपर्टी. ओके, now that we have to discuss, आपण आता डिस्कस करूयात what is the procedure relation to that for the verification that we have to discuss. Okay, so the first point is the auditor should confirm that there should be no second or third mortgage on each. Auditor has to verify that and satisfy himself that there is only one mortgage. तर सर्वप्रथम ऑडिटरने काय करायचं आहे, जी प्रॉपर्टी मॉर्गेज केलेली आहे त्यावर दुसरा किंवा तिसरा मॉर्गेज नाही, त्यावर फक्त एकच मॉर्गेज आहे, ओनली वन मॉर्गेज आहे हे ऑडिटरने त्या ठिकाणी काळजीपूर्वकरित्या व्हेरीफाय करून बघायचं आहे. देन सेकंड पॉइंट, द ऑडिटर शुड ऑब्टेन सर्टिफिकेट फ्रॉम मॉर्गेजी दॅट टायटल डीड इज इन हिज पोजेशन. सो auditor has to check the certificate that is obtained from the mortgagee as well as auditor has to check the title deed for the possession. ऑडिटर ने काय करायचं आहे, मॉर्गेज करते वेळी मॉर्गेजी कडनं जे सर्टिफिकेट मिळालेलं असेल मॉर्गेजच्या संदर्भात ते सर्टिफिकेट व्हेरीफाय करायचं आहे आणि पोजेशनच्या संदर्भात ऑडिटरने टायटल डीडचं सुद्धा केअरफुली व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी करायचं आहे. ओके, the auditor cannot be held responsible if there is any defect of title. The auditor can only verify that title deed apparently in order and in the name of client. Okay, जर टायटल डीड मध्ये काही डिफेक्ट असेल, काही चुका असतील तर त्यासाठी ऑडिटर हा जबाबदार नाही. ऑडिटर फक्त काय व्हेरीफाय करणार आहे की टायटल डीड मध्ये क्लायंटचं नाव आहे आणि पोजेशन हे क्लायंटकडे आहे, हेच ऑडिटर व्हेरीफाय करणार आहे. त्यामध्ये इतर काही चुका असतील तर त्याला ऑडिटर जबाबदार नाही. ही कॅन व्हेरीफाय द टायटल डीड ओनली फॉर द नेम ऑफ क्लायंट रिगार्डिंग द पोजेशन. फक्त तो काय व्हेरिफिकेशन करेल की टायटल डीड मध्ये क्लायंटचंच नाव आहे
आणि पोझिशन हे क्लायंटकडे आहे. ओनली दॅट थिंग. ओके. फॉर अदर थिंग्स ऑडिटर कॅन नॉट बी हेल्ड रिस्पॉन्सिबल. दुसऱ्या गोष्टींसाठी ऑडिटर हा जबाबदार राहणार नाही. If auditor feels necessary, he can obtain certificate from legal advisor about the validity of title deed of the client. जर ऑडिटरला असं वाटत असेल की टायटल डीडची व्हॅलिडिटी काय आहे, क्लायंटच्या टायटल डीडची व्हॅलिडिटी काय आहे, हे ऑडिटरला व्हेरीफाय करायचं असेल तर लीगल ऍडवायझर कडनं तो त्या संदर्भातलं सर्टिफिकेट मागवून घेऊ शकतो. जर आवश्यकता असेल तर, आवश्यकता नसेल तर काही गरज नाही. ओके. So in this way it is the procedure for the verification of mortgage property and this procedure auditor has to do. अशा प्रकारे मॉर्गेज प्रॉपर्टीचं व्हेरिफिकेशन या प्रक्रियेनुसार ऑडिटर करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल ऑडिटर हॅज टू व्हेरीफाय देयर इज नो सेकंड अँड थर्ड मॉर्गेज, देयर इज ओनली वन मॉर्गेज on the property. Then auditor should verify the certificate of mortgagee as well as the title deed. Then auditor is not responsible for any defect in the title deed. Auditor only verify that in the title deed the possession and the name of the client. And at the end, if requires, auditor can obtain certificate from legal advisor regarding the validity of the title deed. So this procedure auditor has to follow in relation of the verification of mortgage property. Okay, understood this? So it is the procedure. Then next point that we have to discuss, valuation of building. पुढच्या मुद्द्यामध्ये आपण आता बघणार आहोत की बिल्डिंगचं व्हॅल्युएशन हे कशा प्रकारे केले जाणार आहे. So now building should always be valued at cost less depreciation. That is the first thing. Building ही कशा प्रकारे व्हॅल्यू केली जाते? Cost price less depreciation and that value is shown under the balance sheet. Cost less depreciation करून व्हॅल्यू ही बॅलन्स शीटला दाखवलेली आहे, शो केलेली आहे, याची खात्री ऑडिटरने करून घ्यायची आहे. Although the market value of building may be much higher than the cost, still depreciation on building should be provided. नक्कीच कॉस्ट प्राइस पेक्षा बिल्डिंगची मार्केट व्हॅल्यू ही जास्त असेल, पण तरी सुद्धा डेप्रिसिएशन त्यावर प्रोव्हाइड करणं हे अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आणि रूल्स नुसार आवश्यक आहे आणि डेप्रिसिएशन त्यावर प्रॉपरली प्रोव्हाइड केलेलं आहे याची खात्री ऑडिटरने करून घ्यायची आहे. So according to the accounting principles, accounting rules, accounting standard, it is compulsory to calculate the depreciation. So suppose if the market value is high as compared to the cost price of the building, still the depreciation should be provided and calculated. That auditor has to verify. Okay. Then depreciation will be provided even if building is not in use. That should be verified by the auditor. जरी बिल्डिंगचा वापर त्या ठिकाणी होत नसला तरी सुद्धा त्यावर डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलेलं आहे, डेप्रिसिएशन प्रोव्हाइड केलेलं आहे, याची खात्री ऑडिटरने करून घ्यायची आहे. दिस शुड बी व्हेरिफाइड बाय द ऑडिटर. ओके. Market or realizable value should not be taken into account because both are fluctuating. Okay, that should be carefully verified by the auditor. Market value or realizable value, that this is the fluctuating value, this is not the stable value. That's why this should not be taken into account. It is verified by the auditor. म्हणजे मार्केट व्हॅल्यू असेल, रिलायझेबल व्हॅल्यू असेल, ही फ्लक्च्युएटिंग व्हॅल्यू आहे, ती स्टेबल नाही, ती कधी कमी असेल, कधी जास्त असेल. त्यामुळे बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये बिल्डिंगची व्हॅल्युएशन करताना ही व्हॅल्यू ग्राह्य धरलेली नाही, मार्केट व्हॅल्यू, रिलायझेबल व्हॅल्यू ग्राह्य धरलेली नाही, याची खात्री ऑडिटरने करून घ्यायची आहे. ओके. सो इन दिस वे इट इज द प्रोसिजर फॉर द व्हॅल्युएशन ऑफ बिल्डिंग. अशा प्रकारे बिल्डिंगचं व्हॅल्युएशन झालेलं आहे किंवा नाही हे ऑडिटरने व्हेरीफाय करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल ऑडिटर हॅज टू चेक दॅट बिल्डिंग इज शोन, दॅट इज कॉस्ट लेस डेप्रिसिएशन. ओके.
If market value is higher, still the depreciation is provided calculated on the building that should be verified by the auditor. If the building is not in use, still depreciation is provided on that should be verified. And at the end, market value and realizable value is not considered in the terms of valuation of building that should be verified by the auditor. Okay. So in this way, it is the procedure for the valuation of building. Okay. Understood? Now, the next point that we have to discuss, verification of freehold land. Okay. Now, what is the procedure for that we have to discuss? Freehold land is a non-depreciable asset, hence it will be shown at cost. फ्रीहोल्ड लँड हे नॉन डेप्रिसिएबल असेट आहे. लँडवर कधीही डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं जात नाही. त्यामुळे लँड हे कॉस्ट प्राइसलाच बॅलन्स शीट मध्ये दाखवलेलं आहे याची खात्री ऑडिटरने करून घ्यायची आहे. ओके. कॉस्ट इन्क्लूड्स लीगल चार्जेस, रजिस्ट्रेशन फीज, परचेस प्राइस and broker commission, etc. And auditor should verify that all these amounts are included in the cost price of the freehold land. कॉस्ट मध्ये कशाचा समावेश होतो? लीगल चार्जेस असतील, रजिस्ट्रेशन फीज असेल, परचेस प्राइस असेल, ब्रोकर कमिशन असेल, या सर्वांचा समावेश हा कॉस्ट प्राइस मध्ये होत असतो. त्यामुळे ऑडिटरने खात्री करून घ्यायची आहे की या सर्व खर्चांचा समावेश हा कॉस्ट प्राइस मध्ये केलेला आहे आणि त्यानुसार कॉस्ट प्राइस ही बॅलन्स शीटला दाखवलेली आहे. पेमेंट मेड टू इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट or municipal corporation for water, sewerage, road, development charges, etc. It will also be included in the cost of the freehold land. म्हणजे इम्प्रूव्हमेंट साठी काही खर्च केलेला असेल, म्युनिसिपल कॉर्पोरेशनला वॉटर, सिवरेज, रोड, डेव्हलपमेंट चार्जेस यासाठी जो काही खर्च पे केलेला असेल त्याचा सुद्धा समावेश हा फ्रीहोल्ड लँडच्या कॉस्ट प्राइस मध्ये होणार आहे आणि याची खात्री ऑडिटरने त्या ठिकाणी करून घ्यायची आहे. ओके. इफ द बेसिस ऑफ व्हॅल्युएशन ऑफ इट्स मार्केट व्हॅल्यू ऑर रिलायझेबल व्हॅल्यू, इट शुड बी क्लिअरली मेन्शन इन द बॅलन्स शीट. आणि फ्रीहोल्ड लँड जर मार्केट व्हॅल्यू किंवा रिलायझेबल व्हॅल्यूने त्या ठिकाणी व्हॅल्युएशन केलेलं असेल तर ते बॅलन्स शीट मध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे किंवा नाही याची सुद्धा खात्री ऑडिटरने करून घ्यायची आहे. ओके. सो इन दिस वे इट इज द प्रोसिजर रिगार्डिंग द व्हेरिफिकेशन ऑफ फ्रीहोल्ड लँड. ओके. सो फ्रीहोल्ड लँड इज द नॉन डेप्रिसिएबल असेट that so therefore it is shown at the cost price that should be verified by the auditor. Legal charges, registration fees, purchase price and broker commission that should be included in the cost price that has to be verified by the auditor. Any kind of improvement trust or payment made to the municipal corporation that should be also included in the cost price that has to be verified by the auditor. And if the freehold land is shown at the market value or realizable value, that should be verified by the auditor. Now the next point that we have to discuss, it is the verification of leasehold property. पुढचा जो पॉइंट आहे तो आपण डिस्कस करत आहोत तो आहे व्हेरिफिकेशन ऑफ लीजहोल्ड प्रॉपर्टी. ओके. देयर शुड बी सेपरेट अकाउंटिंग फॉर फ्रीहोल्ड अँड लीजहोल्ड प्रॉपर्टी. Leasehold property is acquired for fixed duration on lease. The auditor should consider the following. Freehold and leasehold property या दोघांसाठी सेपरेट अकाउंटिंग त्या ठिकाणी असायला हवं. लीजहोल्ड प्रॉपर्टी ही काही ड्युरेशनसाठी, काही कालावधीसाठी लीजवर अक्वायर केलेली असते आणि त्या संदर्भात ऑडिटरने खालील प्रोसेस फॉलो करायची आहे. इन्स्पेक्शन ऑफ लीज अग्रीमेंट फॉर व्हॅल्यू अँड ड्युरेशन. So first of all, auditor has to inspect the lease agreement, and in that auditor has to determine the duration as well as the value of leasehold property. तर यामध्ये ऑडिटरने सर्वप्रथम लीज अग्रीमेंट चेक करायचं आहे आणि त्यामध्ये लीजहोल्ड प्रॉपर्टीची व्हॅल्यू किती आणि किती ड्युरेशनची लीज आहे हे ऑडिटरने व्हेरीफाय करायचं. लीज अग्रीमेंट शुड बी रजिस्टर्ड विथ द रजिस्ट्रार. ऑडिटरने खात्री करून घ्यायचं आहे की लीज अग्रीमेंट जे आहे ते रजिस्ट्रार कडे रजिस्टर केलेलं आहे. Terms and condition of the lease should be properly compiled for. ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत लीजच्या संदर्भातल्या
ते ऑडिटरने व्हेरीफाय करायचे आहेत आणि त्या टर्म्स अँड कंडिशन फॉलो केले गेलेले आहेत किंवा नाही याचं सुद्धा व्हेरिफिकेशन ऑडिटरने करायचं आहे. The auditor should examine the last receipt of rent, ensure the lease agreement is in continuation without any break due to non-payment of rent. जे शेवटचा रेंट आहे त्याची रिसीट, जो शेवटचा रेंट पे केलेला असेल त्याची रिसीट ऑडिटरने व्हेरीफाय करून बघायची आहे. आणि त्या ठिकाणी ऑडिटरने हे सुद्धा व्हेरीफाय करायचं आहे की कुठल्याही प्रकारचा ब्रेकडाऊन हा लीज अग्रीमेंट मध्ये नाही, की जेणेकरून त्या ठिकाणी नॉन पेमेंट ऑफ रेंट दिसत नाही, हे ऑडिटरने व्हेरीफाय करायचं आहे. ओके, सो इन दिस वे इट इज द प्रोसिजर फॉर द व्हेरिफिकेशन ऑफ द लीजहोल्ड प्रॉपर्टी. ऑडिटर हॅज टू चेक द लीज अग्रीमेंट. Auditor has to verify that the lease agreement is registered with the registrar. Auditor has to check the terms and conditions mentioned in the lease agreement as well as check that all lease terms and conditions are followed. Auditor has to check the receipt of the last paid rent. From that, auditor has to check that there is no discontinuation in the lease agreement. Okay, so it is the procedure for the verification of the leasehold property. Okay, so in the today's lecture we have discussed how to verify the fixed assets, how to value the fixed assets. कशा प्रकारे फिक्स असेटचं व्हेरिफिकेशन केलं गेलं पाहिजे, कशा प्रकारे फिक्स असेट ह्या व्हॅल्यू केले गेले पाहिजे, हे सर्व आपण आजच्या लेक्चर मध्ये अभ्यासलेलं आहे. सो टुडे वी स्टॉप हियर अँड रिमेनिंग पॉइंट of this lecture of this unit we will continue in the coming lecture. आपण आज या ठिकाणी थांबूया आणि जे काही उर्वरित पॉइंट असतील ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करणार आहोत. सो टिल देन स्टे at home, take care of yourself and concentrate on your study. Goodbye. Thank you all of you.